हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे दुधी भोपळ्याची सुकी भाजी. एकदम साध्या पद्धतीने बनवली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची आणि लसूण आणि हा दुधी भोपळा घेतलेला आहे. आता आपण याला कट करणार आहे. वरची साल मी काढून टाकणार आहे. नाही काढली तरी पण चालतं, पण मी काढली. सर्व काढून घेते आता. सर्व काढून घेतली मी साल आणि कापून पण घेतलेला आहे. त्याच्या आतमधला पण जे असतो भाग तो पण काढलेला आहे, बघू शकता. आणि बारीक आता असे तुकडे करून घेणार आहे. आता लसूण आणि मिरची एकत्र कुटून घेतली. या भाजीला मी लसूण थोडा जास्त वापरला आहे, चव छान येते. त्याच्यामध्ये जास्त काही घालणार नाही. असं छान नव्हती अशी पण रेसिपी डब्याला द्यायला. पॅन ठेवलं होतं, पॅनमध्ये तेल टाकून गरम झालं आहे. मग मोहरी आणि जिरे टाकलेत. आता आपण जी हिरवी मिरची घेतली होती आणि लसूण कुटून तो टाकून घेऊ आणि फ्राय करून घेऊ. चटणी झाली आपली. आता हळद घालून घेते थोडीशी. बारीक कट केलेली कोथिंबीर टाकून घेते. परत फिरवून घेते चांगलं. आता बारीक कट केलेला दुधी भोपळा परत एकदा धुवून घेतला होता मी आणि आता याच्यामध्ये टाकून देऊ. चांगलं फिरून घेते. चांगलं मिक्स करून घेतलंय मी. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते. चांगलं फिरून घेतलंय बघा मी. म्हणजे फ्रायच झालं ते चांगल्या प्रकारे आपला दुधी भोपळा. आता आपण शिजवून घ्यायसाठी थोडंसं पाणी टाकून घेऊ. थोडं म्हणजे की दुधी भोपळा चांगला शिजून निघला पाहिजे.
आता आपण याला शिजून घेऊ. पाणी सर्व आटलंय बघा. आपला दुधी भोपळा पण शिजला दिसतोय, बघू शकतो किती छान शिजलाय. आपली दुधी भोपळ्याची सुकी भाजी बनवून तयार आहे. भाकरीबरोबर चपातीबरोबर पण खायला खूप छान लागते अशी. याच्यामध्ये काहीच टाकलेलं नाही. शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकतो आपण बारीक करून, पण अशा प्रकारे पण एकदा बनवून बघा, आवडला तर. दुधी भोपळ्याची रेसिपी जर का आवडली तर नक्कीच बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.